काय आम्ही असे मारणार असे मरू काय सरकार पुढवलं ना. अहो आज 2 जिल्ह्यामध्ये लोक बेकार झाले तुमच्या चुकीच्या ह्याच्यामुळे. तुमचे अधिकारी का सस्पेंड नाही झाले? काय तो हक तिथे बसला त्याने चुकीचे निर्णय दिले, चुकीचा कोर्टात ऍफिडेव्हिट दाखल केलंय. आम्हाला सांगता का तुम्ही? पारंपरिक व्यवसाय आमची बँकांची कर्ज आहेत ना ती तुम्ही घ्या ना, तुम्ही भरायला घ्या, तुमच्या डिपार्टमेंटने भरावे ना. तुमच्या लिहून द्या सगळ्यांची कर्ज भरतो म्हणून जिल्हा नियोजन मधून घ्या तुम्ही पैसे, भरपूर पैसे येतात फॉरेस्ट डिपार्टमेंट. रात्री 3 वाजता तुम्ही ह्याला लेडीजला उभी करून ठेवलात गेट वरती. असं नाही ना चालत. तुम्ही काही करा, लिहाल मनमानी करा. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं प्रशासन अरे बँकेने कर्ज दिले ते काय चुकीचं आहे का? मला सांगा, चुकीचा व्यवसाय दारूची भट्टी आहे का ती? नाही तर तुम्ही असं सांगा की पालकमंत्र्यांनी इथल्या आमदारांनी तुम्हाला सांगितलं की जावा आणि सगळ्या तुमचा फॉरेस्टचा तो गार्ड तिथे फिरायचा तो रस्त्यावर फिरतो साहेब, म्हणून आज हे गवेरडे आणि इकडे आले. तुमच्या तिथे जमत नाही तुम्हाला. झाडं लावली तुम्ही दाखवा. जाळं प्रेशरचे किती पैसे खाल्ले? ते गाडी आहे ना सगळे जाळं प्रेशरचे पैसे किती खाल्ले ते? छोटे हौद बांधून किती पैसे खाल्ले काढू या चला. सगळ्यात जास्त पैसे फॉरेस्टला जातात. आम्हाला सांगता का? लोक गप राहत मग गप्प आहे. तुम्ही उद्रेक करू नका, लक्षात ठेवा. उद्रेक झाला नाही अजून. वाळू कशी बंद, चिरे कसे बंद. तुम्ही फॉरेस्टवाले येऊन लोकांच्या उद्योग धंद्यांवरती रेड करतात आणि कुलप घेऊन लावता. स्वामी चालू तुम्ही मला सांगा, स्वामी आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा चालू आहेत. तुम्ही काय स्वामींची लावूया चौकशी सगळ्या. बघूया तुमच्यात काय हिंमत आहे ती. तुम्ही सगळ्या स्वामींची चौकशी करा. घ्या त्यांची लाईट बिल बघूया आणि किती चिरकाम केलं तर बघूया. आणि तुम्ही किती चिरकाम केलं हा त्यांनी ते बघूया. बोलत काय अर्थ असा नाही, लक्षात ठेवा. तुम्ही आला, तुम्ही मला काय सांगितलं, तुमच्या उत्तराला मी बंद आहे. हा कोण माणूस? मी बाहेर काढू काय? माझ्याकडे 100 माणसं मी घेऊन येणार आता. त्या दिवशी मी बघतो काय राहिलो. मी तर 10 किलो मटण शिजवलं असतं ना आणि दुसरा काय प्रकार केला असता, एक माणूस गेला नसतं, लक्षात ठेवा. पण आजही तुम्हाला सांगतो आम्ही गप्प आहोत. हा नवीन पण असं नाही आहे. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय. हो ह्या बॉयलरला विकेला बॉयलरला सुद्धा नाही बोललो. स्वतःसाठी बोललो की नाही? तुम्ही मला काय शब्द दिला? तुम्ही तिच्या उचलला आणि देवकडे फेकून दिला. मला काय तुम्ही ती जबाबदारी झटक तुम्ही साहेब मला ती शब्द दिला, त्या शब्दाप्रमाणे मी वागलो तुमच्या. तुम्ही दोघांनी मला सांगितलं हे काय असलं, आम्ही विकला संपूर्ण. मी तुम्हाला कल्पना दिली, आज त्या माणसाने तुम्ही कुऱ्हाड घेऊन चालवलं त्याच्या व्यवसायावरती. ज्याला विकला तो सुद्धा नुकसानीच केला. पैसे दिले का वरचे? आणि तुमचा डीएफओ सांगतो त्याचे पैसे वापस दे. लग्न केल्यानंतर बायको घेऊन परत द्यायची काय? मला सांगा. नाही तर मी एक काम करते, यांच्या फॉरेस्ट ऑफिस समोर आत्मदहन करते. कारण माका आता रोज रोज ते बँकेचे फोन येत राहतो, ते माकाच टेन्शन येतं. ते काय उत्तर देऊ? ते मला आता ह्याचा निर्णय द्या ना मग तुम्ही. ओ पंचा तुम्ही सांगा काय दिले का? तुम्ही काय सोडून देऊ? अरे कधी करू ते ह्याची बायका पर आमच्याकडे येतली. आता नवरा कामात नसलो तरी माझे पैसे देऊ. 5 सुद्धा खोटे फाडतात. 2 दिवसापूर्वी खोटे 5 फाडल्यात. तुमच्याच अधिकाऱ्याने गाडी ह्याच्या लाठीत पकडली. त्याला वाचायलात ना. अजून ते हत्ती बॉम्ब फाडलेला का नाही तुम्ही ह्या करू? इतके तुमचं कार्यक्षम डिपार्टमेंट असतं. सगळे तुमचे प्राणी जंगलात खाली गेले माणसांचे. मग तुम्ही जंगलात काय लावला? इन्सुलीच्या जंगलात जाऊन बघा काय परिस्थिती आहे. सगळी रानमोडी झाली पैसे. सगळे सामान विकला असते, सगळी झाडा विकून टाकली. आणि हो साहेब आम्ही त्या जंगल भागातच राहिलेली माणसं असं त्यामुळे आमका माहिती असं कोण किती खोल पाण्यात असं. आणि प्रशासनाकडे राहिलो आणि आम्ही जिल्हा परिषद मध्ये सुद्धा काम केलं, त्यामुळे ह्याच्यात सुद्धा राहिलेले असं काही विषय नाही. फक्त पैसे खायचं कामा. आज गेस्ट हाऊस दुरुस्ती करा, उद्या अमक्या दुरुस्ती करा, खाल्ले पैसे यांच्याने. नाहीतर तुम्ही असं जाहीर करा हप्त्याचे असतात ते असं तुम्ही जाहीर करून टाका. बघूया. नाहीतर मी विचारते माझा पालकमंत्र्यांचा प्रश्न, तुमका पैसे येतात का या डिपार्टमेंट मध्ये? प्रत्येक चिरे असत, वाळू असत, फॉरेस्ट असतात, सगळ्या डिपार्टमेंट येतात का तुमच्या घराकडे पैसे? असं विचारतो. नाहीतर आम्ही आता आत्महत्या करतो. तुका मी घेतलंय नाही घेतलं असतं तर काय करणार होता? नाहीतर आमका आता जिल्ह्यातल्या लोकांना आत्महत्या करूची लागतली ना. उद्योगधंदे तुम्ही देऊ शकणार आमका. असं ते उद्योगधंदे फक्त बंद करूच्या मार्गावरती असाल. गप्प राहतो आम्ही याचा अर्थ असं नाही की आमका बोलायला नाही, आमचा अधिकार नाही. सर पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी सावंतवाडीच्या आमदारांनी जाहीर करूचा की आम्ही सांगितली कारवाई करू सगळ्या उद्योगधंद्यांवरती म्हणा. लोक देशोधडी लागले
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील एका कात फॅक्टरीवर काल मध्यरात्रीपासून वन विभागाच्या भरारी पथकानं धाड म्हणजेच रेड टाकल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या कार्यवाहीमुळे उद्योजक आणि वन विभागाचे अधिकारी पुन्हा एकदा आमनेसामने आलेत। रत्नदुर्ग कात उत्पादक संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक नारायण उर्फ बाळा जाधव यांनी वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। खात व्यवसाय सध्या पूर्णपणे बंद असतानाही वन खात्याचे अधिकारी नाहक त्रास देत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। जाधव यांच्या म्हणण्यानुसार त्यांची फॅक्टरी काजूकराच्या टरफलांपासून कात बनवते। दरम्यान उद्योजिका निकिता जाधव यांनी थेट वन विभागाला आव्हान दिलंय। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या बँकेची सर्व कर्ज भरावीत अशी मागणी करत त्यांनी वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। रात्री वन विभागवाले आमच्याकडे रात्री 10 वाजता आले। 10 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत ते आमच्याकडे होते। मी माझा मुलगा आणि दुसरा मुलगा आम्ही तिघं पण यांच्याबरोबर बाहेर उभे होतो। ह्यांना आम्ही सांगितलं की मालक नाही आहे, तुम्ही उद्या या, तरी पण ते ऐकायला तयार नाही। शेवटी त्यांना मी रिक्वेस्ट केली की आम्ही काही झालं तरी मालक नसताना तुम्हाला आम्ही फॅक्टरीत घेणार नाही। तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 9:30ला या, मालक आल्यानंतर तुमच्या जी काय प्रश्नांची उत्तरं देतील ते असतील ती देतील। पण तरी सुद्धा ह्या लोकांनी अशी मुजोरी केली आणि शेवटी एक गाडी आणि त्यांचे 2 माणसं बाहेर ठेवून गेले। आम्ही जेव्हा आतमध्ये आलो तेव्हा ते आम्हाला सांगतात की तुम्ही आतमध्ये कशाला आलात काय म्हणून, ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, ठीक आहे तुमचं काय असेल ते काम तुम्ही करा, पण हे आम्हाला त्यांनी सांगणं चुकीचं। तरी सुद्धा आम्ही रात्री 3 वाजता इथून गवेरेड्यांचे एवढे कळप येतात जबरदस्त, नुसते 25-25 गवेरेडे एका कळपात असतात। तर मी आणि माझा मुलगा आम्ही मोटरसायकलने आम्ही घरी गेलो। रात्रीचा आम्ही इथून प्रवास करत नाही, पण हे लोक तरी सुद्धा की नाही म्हटलं जाऊ दे, कारण आपल्याला रात्रीचं कोणाशी भांडण वादविवाद करायचं नाहीये म्हणून आम्ही गपचूप घरी गेलो। तर हे लोक रात्री 3 वाजता मग निघून गेले आणि सकाळी आता हे आले आणि सारखं फक्त हॅरेसमेंट करायची, बाकी काही नाही। आता आमचा पूर्ण उद्योग हा बंद आहे। काजू हस्कापासून काही आम्ही काहीतरी छोटंसं प्रोडक्ट करतो ते पण बंद आहे। आमच्या बँकांची खाती भरली नाही आहेत, बँकांचे आम्हाला सारखे फोन येत आहेत। त्यामुळे आम्ही आता असं ठरवलंय की हे बँकांची जर आम्ही खाती भरू शकलो नाही तर आमची सगळी हे जे काय आहेत ह्या उद्योगावर असणारी गुरंढोरं जे कोण आहेत त्यांना घेऊन आम्ही ह्यांच्या दारात बसणार, तिथे वन विभागाच्या फॉरेस्ट विभागाच्या दारात बसणार आणि मी सरळ यांना सांगते की आज मी जाहीर करते मी आत्मदहन करणार। नागपूर अधिवेशन चालू आहे, तिथे आत्मदहन चालू आहे। मी ह्यांच्या फॉरेस्ट विभागाच्या दरवाजात जाऊन आत्मदहन करणार। काय होत नाही, एक निकिता जाधव मेली म्हणून काही फरक पडत नाहीये। आणि ह्या लोकांची एवढी दुसऱ्यांवरती दबाव असतो ना की तो माणूस आत्महत्या करेल। दिनांक 18/3/2025 रोजी माझ्या एनजे एग्रो या कात बनवण्याच्या कारखान्यामध्ये वन विभागाने तपासणी केली असता कोणताही फॉरेस्ट प्रोडक्ट आढळलेला नाही आणि त्यांनी त्यावेळी काही माझ्याकडून जे मी बनवतो त्याचे सगळे नमुने घेतलेले होते। त्या नमुन्याचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आजपर्यंत आलेला नाही, परंतु जाणून बुजून त्यांनी 15/9/2025 रोजी पुन्हा एकदा जबरदस्ती कारखान्यामध्ये घुसून त्यांनी संपूर्ण पाहणी केली। त्यावेळी माझ्याकडे 13/9/2025 रोजीचे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रितसर परवान्याने खैर लाकूड घेतलेले होते। तसेच काजू हस्क बॉइलिंगचा माझा जो इकडचा प्लांट आहे तो त्यावेळी चालू होता आणि मी ते कंटिन्यू चालवतही आहे आणि माझ्याकडे खैर लाकूड उकळवण्याचे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रितसर परवाना आहे। तसेच खैर खरेदी करायचा सुद्धा रितसर परवाना माझ्याकडे आहे। तरी सुद्धा सावंतवाडी वन विभागाने चुकीची कारवाई, जाणीवपूर्वक चुकीची आणि बेकायदा कारवाई करून आज माझे 2 बॉयलर आणि एक चिपर मशीन सील केलेले आहे। आज जे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत ते म्हणतात की हे सुद्धा चिपर मशीन आहे, तर हे चिपर मशीन नसून ह्याचा मी आजपर्यंत लाकूड चिप्स करण्याकडे उपयोग केलेला नाही, भविष्यातही करणार नाही। ते जी आपल्या माडाची झावळं आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये चिप्स होतात आणि त्याचं खत म्हणून आम्ही वापर करतो। तर ते जबरदस्ती आता ते चिप्स मशीन सील करण्याच्या ते गोष्टी करत आहेत। दुसरी गोष्ट, त्यांनी जो जप्त माल केलेला आहे तो जप्त माल जसाचा तसा आम्ही ठेवलेला आहे, कारण आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट बघतो। तसंच आमचा विश्वास आहे न्यायालयावरती आहे, त्याप्रमाणे आम्ही तशी ती प्रक्रिया चालू आहे त्याची। आणि आज चुकीच्या पद्धतीने वन विभागाच्या चुकीच्या पद्धतीने आणि बेकायदा यांनी जो कायद्याचा सुद्धा दुरुपयोग केलेला आहे आणि जे काजू हस्काचं युनिट आहे ते सुद्धा त्यांनी सील केलेलं आहे, बॉयलर सुद्धा सील केलेलं आहे
जो विकलेला बॉयलर होता तो सुद्धा त्यांनी सील केला. त्यावेळी त्यांना मी कल्पना दिलेली होती की हा 1 टनाचा बॉयलर विकलेला आहे, तो सुद्धा सील करून माझ्या नुकसानीस ते कारणीभूत ठरलेले आहे. तसं आज माझे एक सर्व कर्मचारी आहेत, त्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि काही वन अधिकारी हे चुकीचे कायदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात राबवत आहेत. त्यामुळे आज प्रचंड नुकसानीस आज ह्या दोन्ही जिल्ह्याची हानी होत आहे. आज रोजगार पूर्णपणे हिरावला जात आहे. आणि हे फक्त आणि फक्त ह्या वन कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या नियमाने होत आहे. जो कायदा नाही तो कायदा ते लावून आम्हाला सर्वांना त्रास देण्याचं आज हे काम करत आहेत. काल सकाळी मी मुंबईला होतो, पण दुपारी संध्याकाळी हे 9:30-10च्या दरम्यान रात्री आले. माझी मिसेस त्या ठिकाणी होती. रात्री 3 वाजेपर्यंत एका महिलेला त्यांनी थांबून तिथे ठेवलेलं होतं रस्त्यामध्ये. एवढी त्यांची हे आहे. आणि त्याच्याबद्दलची जी काय तक्रार आहे ती ज्या ह्याच्याकडे आम्ही करण्यास तयार आहोत. पण भविष्यात ह्याच्यावरती जर निर्णय ह्या काही राजकीय मंडळी किंवा लोकांनी जर घेतला नसेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 70 ते 80 हजार लोक ह्या बेकारीमध्ये ओढले जाणार. ह्याचं तसेच कारखानदार सुद्धा आज कर्जबाजारी झालेले आहेत. अनेक बँकांची कर्ज कोट्यानी रुपयाची कारखानदारांवरती आहे, ते सुद्धा आज म्हणजे आज ह्यांच्या चुकीच्या ह्याच्यामुळे बंद झालेले आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे आज 52 सेक्शन प्रमाणे हे सांगतात की आम्ही कन्व्हर्जन केलं म्हणून ह्यांना आम्हाला जर अख्खी काद इंडस्ट्रीज जर ह्या वेटीस धरून सील करत आहेत तर ह्यांचे सुद्धा काही अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहेत. मग त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे होती. परंतु महाराष्ट्राच्या वन बल प्रमुखाने कोर्टामध्ये चुकीचा अहवाल सादर करून आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त पैसे घेऊन वाचवण्याचा डाव आखलेला होता. त्याच्यावरती सुद्धा मी आता आवाज हायकोर्टामध्ये काढणार आहे. कारण ह्यांचं फक्त आर्थिक ही गणितं चालली पाहिजे. ह्याच्यासाठी कोणतरी ह्यांना परावृत्त करतो लोकांच्या उदरनिर्वाह बंद करण्याचं. आणि ह्याच्यावरती सखोल सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जेवढे राजकारणी लोक आहेत त्यांनी सखोल विचार करून ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या ह्या व्यवसायाला आपली जर राजकीय शक्ती जर आमच्या ह्याला जर जोडली तर 100% ह्याच्यामध्ये लोकांचं कल्याण होईल. तसंच राज्यपालांनी दोन्ही जिल्ह्यासाठी फक्त दोडामार्ग वगळून अध्यादेश काढला की शेतकऱ्यांनी जर लाकूड आपल्या बांधावरती पिकवलं तर त्याला कोणत्याही प्रकारचं तोडायला आणि वाहतुकीला परमिशन लागणार नाही. तशा प्रकारचा अध्यादेश हा 2023 साली आलेला आहे. परंतु तो राज्यपालांनी काढलेला अध्यादेश वन कर्मचारी मानायला तयार नाहीत. अशा प्रकारची ह्यांची भावना आहे. म्हणजे त्या कायद्याला सुद्धा ते जुमानत नाही, राज्यपालांनी सुद्धा काढलेल्या अध्यादेशाला जुमानत नाही. अशा प्रकारची मुजोरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्यांची चालू आहे. या कारवाईबद्दल विचारणा केली असता सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र वनाधिकारी सचिन शिरतुरे यांनी सांगितलं की आम्ही शील मारलेल्या काथ फॅक्टरीची पाहणी व तपासणी करण्यासाठी आलो होतो. सावंतवाडी विभागातून सचिन शिरतुरे म्हणून क्षेत्रपाल आहे. तर सावंतवाडी वन विभागामध्ये पूर्वी या काथ उद्योगामध्ये 15/9/2025 पूर्वी अवैधरित्या काथ निर्मिती करत असल्या कारणाने काही गुन्हे काम करण्यात आले होते. त्या गुन्हे कामामध्ये काही लिक्विड ड्रम किंवा काही चिपर मशीन व बॉयलर जप्त करण्यात आले. त्या अनुषंगाने जप्त केलेल्या मुदतवाढ हा त्याची न्यायालयीन प्रक्रिया किंवा चौकशी चालू असताना ते चालू आहे किंवा नाही या अनुषंगाने परत तपासणीचे आदेश असल्या कारणाने मी अनुच्छेद तपासणीकरता आज इथे या काथ उद्योगामध्ये हजर झालो. हजर झाल्यानंतर तपासणी चालू केल्यानंतर काथ उद्योगामध्ये प्रवेश केल्यावरती उजव्या बाजूला एक कोल्ड स्टोरेज दिसलं. त्या कोल्ड स्टोरेजमध्ये जप्त केलेला मुद्देमाल आला. त्यानंतर त्याच्या बाहेर आल्यानंतर जो जप्त मुद्देमाल होता त्यासाठीच लिक्विडमधला तो जशाच तसा दिसून आला. त्यानंतर पुढे आल्यानंतर एक रिकामं कोल्ड स्टोरेज दिसलं, त्याच्यात काही नसतं, ते मोकळं होतं. त्यानंतर पुढं आल्यानंतर आपल्याला काथ उद्योगामध्ये प्रवेश केल्यानंतर एक सीलबंद चिपर मशीन आपल्याला आढळून आली. त्याचा काय वापर केलेला यामध्ये दिसून आला नव्हता. पण त्याच्याच बाजूला एक छोट्या आकारातली चिपर मशीन आम्हाला दिसून आली, जी की रूपांतर करण्याकरता वापरली आहे असा आमचा अंदाज आहे. ते पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर 2 बॉयलर दिसले. त्या बॉयलरमध्ये 1 टनचा जो बॉयलर होता तो 1 टनचा ब्रॉयलर हा बंद अवस्थेत दिसून आला. व 2 टनचा जो ब्रॉयलर होता तो गरम, म्हणजे तो सीलबंद होते दोन्ही बॉयलर. त्या सीलबंद बॉयलरमधला एक बॉयलर बंद आढळला, तो दुसरा बॉयलर हा गरम आढळला, जी की त्याला म्हणजे चालू झाला असावा, वापरला असावा हा
त्या अनुषंगानं तो गरम अवस्थेत आढळला. पण नंतर पुढं पाहिल्यानंतर जो मुद्देमाल आहे इंजाईली लाकूडमाल हा आम्हाला असा प्रमाणे दिसून आला. तर नंतर पुढं आल्यानंतर ॲटोक्लेवची तपासणी केली असता ॲटोक्लेवमधले 3 ॲटोक्लेव वर चढून पाहिले असता ॲटोक्लेवमधले 2 ॲटोक्लेव गरम अवस्थेत आढळले, थंड अवस्थेत आढळला. जप्त केलेला जो बाकीचे जे 3 ॲटोक्लेव आहेत त्या 3 ॲटोक्लेवमध्ये जशाच तसे जप्त मुद्देमाल होता त्या पद्धतीनं आतमध्ये उघडे केले असता ॲज इट इज आढळून आलेलं आहे. अशा पद्धतीने मला तपासणीचे आदेश असल्या कारणानं अवैधरित्या चालू आहे ते तपासणीचे आदेश असल्या कारणानं किंवा जप्त मुद्देमाल जो पूर्वी आहे तो व्यवस्थित किंवा त्याचा युटिलाइज चुकीच्या पद्धतीने झाला नाही म्हणून मी तपासणी करण्याकरता आलो तपासणी केली. गरम बॉयलर तुम्हाला जे आढळले ते सील बंद होते की सील ओपन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला काय आढळलं? हां, एक टनचा जो बॉयलर होता तो थंड अवस्थेत आढळला आणि जो 2 टनचा बॉयलर जो होता सील बंद होता, परंतु त्याचं जे डोअर आहे बॉयलरमध्ये लाकूड टाकताना किंवा हे करताना ते ओपन होत होतं. त्या अर्थानं त्याच्या सील तोडलेलं होतं. सील तोडलेलं नव्हतं पण ते ओपन होत होतं. तर त्या अनुषंगानं जागेवरती ते दिसून आलेले. पुढील कारवाई कशी असेल काय आहे सगळं? पुढील कारवाई आता हे तपासाच्या अनुषंगाने चौकशीला आणि वरिष्ठ कार्यालयाला कळवून तिथून पुढे जे निर्णय येतील ते त्या पद्धतीनं करू. ओके, आता कुठची सील वगैरे काय असं काय प्रकार आहे का होणार का? हां, आता सद्यस्थितीला हे एक चिपर मशीन आम्हाला सील करावी लागेल व ते गरम आढळलेला ब्लॉयलर ते एक आम्हाला फक्त जे पाहावं. या धाडीमुळे कात उद्योगातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून उद्योजकांचं उपोषण आणि वन विभागाची तपासणी यामुळे हा वाद आणखीन वाढण्याची शक्यता आहे. यावेळी वन विभागाचे अधिकारी, वन परिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील, वनपाल महेश पांचाळ तसंच वन कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तसंच नारायण जाधव व परिवार देखील उपस्थित होते. रामचंद्र कुडाकर, सावंतवाडी.